कोणत्या मंदिराला आई? दुर्गा मातेच्या मंदिराला सुनबाई. हे बघा आई, मला फक्त दोनच माता माहित आहेत. एक म्हणजे मला जन्म दिलेली, दुसरी म्हणजे तुम्हीच माझी माता. आता हे दुर्गा माता कोण? माझी सुनबाई लई साधी बोली हाय माय. इथं गावच्या जवळ डोंगर हाय. त्या डोंगरावर दुर्गा मातेचं मंदिर हाय. तिथं गावची समजे लहान थोर जमा होत्यात, दर्शन घेत्यात. मग आपण बी जाऊया, पूजा करूया. माझी इच्छा नाही, पण तुम्ही म्हणता तर जाऊया चला. आई थोडं थांबा. ही पहा, गायची मूर्ती. या मूर्तीत वासरू गायला पीत आहे. मी एक बाटली घेते. आपण तिचं दूध काढूया का? काही दिसून मिळाले रे. अगं सुनबाई, ही मूर्ती हाय, दूध कसं देणार? थोडं थांबा. ही पहा, वाघाची मूर्ती. पुढे जाऊ नका. हा वाघ खाऊन टाकेल आपल्याला. माझ्या पोराचं नशीब फुटलं रे. देवा नारायणा, काही दिसून मिळाले नाही रे. अगं सुनबाई, हा दगडाचा वाघ हाय, तो आपल्याला कसा खाईल? आई थोडं थांबा. हा नंदी आहे. आज किती थंडी आहे. या नंदीला थंडी वाजते, म्हणून या नंदीला माझ्या लग्नातील शाल पांघरू का? काही दर्शन मिळाले रे. देवा नारायणा. अगं सुनबाई, हा दगडाचा नंदी हाय, ह्याला थंडी कशी वाजल? सुनबाई, ही दुर्गा माता हाय. हिला काहीतरी मागून घे. ही दुर्गा माता मनातील समजा इच्छा पूर्ण करते बघ. आई ही दगडाची माता आहे. ही काय देणार आपल्याला? जर दगडाची गाय दूध देऊ शकत नाही, दगडाचा वासरू दूध पिऊ शकत नाही, दगडाचा वाघ खाऊ शकत नाही, दगडाच्या नंदीला थंडी वाजू शकत नाही, मग ही दगडाची माता आपल्याला काय देणार? आई आपल्या इच्छा कशा पूर्ण करणार? सुनबाई, तुला काय म्हणायचं हाय मी समजले बघ. होय आई, दगडाची माता आपल्याला काय देणार? माई धर्म करा, पंगाला दान धर्म करा माई. हे आपण आनंद नैवेद्य त्या भिकाऱ्याला दिलं तर तो आपल्याला आशीर्वाद देईल. हेच खरं देवायचं आई. दोन दिवसापासून पोटात अन्नाचा कण नव्हता माई. तुझ्या लेकराला आशीर्वाद लागेल, कोण लागेल सुनबाई, तुझा समजा बरोबर आहे. पण काय आई? हो समजू शकते मी तुम्हाला. हा बदल लोकांना पटणार नाही. या मूर्तीजवळ पडणारा अन्न वाया जाते. नैवेद्य दिला ना, नसृष्टा कशी होईल? त्यापेक्षा गरजूंना दिलं तर आपल्याला पुण्य मिळेल, आशीर्वाद मिळेल. अन्नाची नासाडी न होता अन्नाची रक्षा होईल. आई आता मला आशीर्वाद द्या. माझा दिलासा
आपली जीवन. आई यात मंदिरात अक्षरशः ढीक लागले बघा. मी बँकवाल्यांना फोन करून बोलावून घेते. माझी सून नाही येडी हाय ना दर्शनी हाय माय. अगं सुनबाई, आता इथं बँकवाल्याचं काय काम? माझ्या महाराज मंदिरमध्ये एक बँक आहे आई. त्या उदगीरच्या बँकचा आणि या नैवेद्याच्या ठिकाणाचा काय संबंध सुनबाई? आमच्या उदगीरमध्ये असंच सिद्दीकी व त्यांचे मित्र मिळून एक बँक चालवतात. त्या बँकेचे नाव आहे रोटी कपडा बँक. यासली कसली बँक तर पैशाची असते आहे. बाई रोटी कपडा बँक कशाची असते आहे सुनबाई? आई गेल्या वर्षी काय माझ्या लग्नात 1000 लोकांचं जेवण तयार झालं, पण लग्नाला जमले फक्त 700 लोक. 300 लोकांचं अन्न उरले. लगेच माझ्या वडिलांनी बँकवाल्यांना फोन केला. लगेच ते बँकवाले आले आणि उरलेले सर्व अन्न घेऊन गेले. यासली कसली बँक आहे माय? पैसे गोळा करायचं सोडून अन्न गोळा करते. आई गावात आहे ना मला छान माय. आई हे बँकवाले उरलेले अन्न गोळा करतात. मग यांना रस्त्याने बेवारसांना, भिकाऱ्यांना आणि मोकाटलेल्या जनावरांना सुद्धा वाटप करतात. आई काहीतरी ना मला छान माय. उदगीर मध्ये पुण्याचं काम करते ती बँक. आता मला समजा पटलंय माय. अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून गरजूंना मदत करते ती बँक. मग आता लाव बाई फोन. अन्नाची नासाडी न होता ते गरजूंना अन्न मिळते. यालाच अन्नसुरक्षा म्हणतात. आई आमच्या वेळेस लग्न होऊन 4 वर्ष झाले तरी मी आम्हाला नवऱ्याला बोलता येत नव्हतं. काय बरोबर आहे का बाळावा? आपण या नवीन लावलेल्या रोपट्यासोबत एक मस्त फोटो काढूया. तुझ्या समोर मी तुझी एवढी सुंदर फोटो कशाला पाहिजे तुला? अगं सान्वी, मी एक सरकारी कर्मचारी आहे. मला शासनाचा राज्यस्तरीय पुरस्कार पाहिजे. त्यासाठी माझ्या फाईलला झाडे लावत असलेला फोटो पाहिजे ग. तू काय म्हणाला सर्वज्ञ? शासनाचा पुरस्कार मिळवण्यासाठी दुसऱ्याने लावलेल्या वृक्षासोबतचा फोटो पाहिजे. झाडे लावूया, ती जगूया, म्हणजे आपले प्रेमी जगेल. झाडाला पाणी घालायच्या निमित्ताने आपण दर रविवारी भेटूया. चालेल ना रे सर्वज्ञ? हो चालेल ना. आपल्या खऱ्या प्रेमाची निशाणी म्हणून झाडे लावूया. हे बघ सान्वी, डोंगराच्या पायथ्याला खाली हे शहर आहे. या शहराला कार्बन डायऑक्साईडने धोका घातलेला आहे दूरच दूर. एवढा कार्बन डायऑक्साईड? आता एवढा कार्बन डायऑक्साईड कोण शोषून देणार? आणि आपल्याला हवा असलेला ऑक्सिजन कसा मिळणार सर्वज्ञ? या जगात झाडाशिवाय कार्बन डायऑक्साईड कोणीच शोषून घेऊ शकत नाही आणि झाडाशिवाय ऑक्सिजन कोणीच देऊ शकत नाही. होय सर्वज्ञ, झाडांनी कार्बन डायऑक्साईड शोषून घेतला तरच आपण ऑक्सिजन शोषून घेऊ शकतो आणि जगू शकतो. होय सान्वी, या जगात झाडाशिवाय ऑक्सिजन कोणीच देऊ शकत नाही आणि झाडाशिवाय पाऊस पडू शकत नाही. म्हणून म्हणतो असे खरे देव झाडेच आहेत. अशा झाडांना पाणी घालणे म्हणजे पूजा करणे. अशी पूजा करायला मी दर रविवारी इथं येईल. आपण जरा भेटूया.
त्याशिवाय मी सानवीशी लग्न करणार नाही. अरे वा, खूप छान भाऊ. खरंच हो आई ताई, आम्ही दोघे मिळून या माळावर खूप झाडे लावू, बघच लग्न करू. वा ताई वा, लैला म्हणण्याचं तर तुमच्या हाती. माझ्या दोन्ही बहिणी डॉक्टर म्हणून मी तुमच्या सर्वांचं बोलणं ऐकले, मला खूप आनंद झालाय. हे घ्या रोपटे आणि आपण सर्वांनी मिळून झाडे लावूया. शासनाचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळवण्यासाठी दुसऱ्याने लावलेल्या रोपासोबतचा फोटो काढून राज्यस्तरीय मिळवू नका. स्वतः झाड लावा आणि त्यासोबतचा फोटो काढून राज्यस्तरीय पुरस्कार मिळवावा. हे बघा मुलींनो, वृक्षारोपण केलं तरच लग्न करा. जर वृक्षारोपण केलं नसेल तर लग्नच करू नका, लग्नच करू नका. या ठिकाणी अतिशय सुंदर अशा प्रकारचा एक शाळा सांगत आहे धरणी सजवूया, झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया. अम्मा फणस लागते कशी, आवळा भुंगा नदी जबेची पाजरते पटदिशी. वनराईला डोंगर मुंगे फुलाची उशी, ते पडायला लोंबताय अजूबांची मिठी. एक एक रोपटे घामाने भिजवूया, झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया. आवडीचे या लग्न लावूया, रक्षूया रक्षिता, झाडे गातील मंगल गाणी थैंबाच्या अक्षरा. पानोपानी वाहे सळसळ खळखळणारी गाणी, रानपाखर सुरात गातील हिरवी अभंगवाणी. नवरा राहू शेजारी मैनेस बसवूया,